हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 17 श्रद्धात्रय विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 17 श्लोक क्रमांक 11. अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य युज्यते यष्टव्यं मे वेति मनस समाधायस सात्विकाः. फलाची इच्छा न करता यथासांग शास्त्रविधी पाळून मनापासून समाधानाने जो यज्ञ केला जातो तो केवळ कर्तव्य म्हणून यज्ञ केला जातो. असा यज्ञ सात्विक असतो. श्लोक क्रमांक 7 मध्ये आहाराप्रमाणे यज्ञ, तप आणि दान यामध्येही बदल होतो असे भगवंत श्रींनी सांगितले आहे. आपण सात्विक आहार घेतला तर आपल्या हातून स्वाभाविकच सात्विक प्रकारेच यज्ञ केला जातो. आत्तापर्यंत आहाराविषयी सांगून झाले. आता भगवंत श्री या श्लोकात सात्विक यज्ञ कसा असतो ते सांगत आहेत. येथे सात्विक यज्ञाची लक्षणे सांगत आहेत. कसल्याही फळाची इच्छा न करता केवळ कर्तव्य म्हणून यज्ञविधी केला जातो. यज्ञ करायचा म्हणून यज्ञ केला जातो. यात यज्ञ करण्यासाठी सांगितलेले सर्व विधी आणि सोपस्कार पाळले जातात. कसलीही अपेक्षा ठेवून यज्ञ केला जात नाही. हे सर्व मनापासून केले जाते. सात्विक मनुष्याला यज्ञ करण्यात मोठे समाधान असते. त्यात काही भाव असलाच तर प्रभू माझ्याकडे जे काही आहे ते केवळ तुझ्या कृपेमुळे आहे हे व्यक्त करणे, केवळ एवढाच सात्विक भाव त्यात असतो. आपण एखादी व्यक्ती अशी पाहतो की ती व्यक्ती त्याचा काहीही संबंध नसलेल्या तिराहिताला अगदी सहजच मदत करते. हे सर्व अगदी मनापासून असते. त्या तिराहिताचे काम झाले की त्यातच त्या व्यक्तीला महासमाधान आणि आनंद मिळतो. आपण म्हणतो की त्याने माणुसकी दाखवली, परंतु त्या व्यक्तीच्या मनात तो भावही नसतो. केवळ मदत करायची म्हणून ती व्यक्ती मदत करत असते. मदत करून झाल्यावर ती व्यक्ती ते विसरूनही जाते. याला जोडून पुढचा श्लोक क्रमांक 12. अभिसंधाय तु फलं दंभार्थमपि चैव यत् इज्जते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसं. मागील श्लोकात भगवंत श्रींनी सात्विक यज्ञाबद्दल सांगितले. या श्लोकात भगवंत श्री राजस यज्ञाबद्दल सांगत आहेत. राजस यज्ञ केवळ काहीतरी लभ्यांश मिळावा म्हणूनच केला जातो. यज्ञ केल्याने आपल्याला त्याच्या बदली काहीतरी मिळावे म्हणून यज्ञ केला जातो. या व्यक्तीला यज्ञासारख्या विधीतही हे जग दिल्या घेतल्याचे आहे हाच भाव असतो. परमात्म्याजवळही सौदा केल्याशिवाय यांना चैन पडत नाही. यज्ञ करण्यात आपल्याला परमात्म्याने जे काही दिले आहे ते सुरक्षित राहू दे आणि त्यात आणखी भर पडू दे, अशीच त्यांची स्वच्छ सांसारिक भूमिका असते. परमात्म्याकडे असलेल्या मागणीच्या स्वरूपाप्रमाणे हे लोक पूजा, महापूजा, प्रसाद, महाप्रसाद, रुद्र, लघुरुद्र, महारुद्र करतात. आपल्या मागणीप्रमाणे नारळाच्या तोरणातील नारळांची संख्या वाढवतात. हे लोक पक्के व्यापारी असतात. यज्ञविधीतही हा व्यापार सुटत नाही. खरे पाहता यासाठीच यज्ञ केलेला असतो. हरिओम.